तो हम लोग अभी एक जगह पे रुके हैं, पेन के जाने के रास्ते में ही आता है, हाईवे में। पेन नहीं, पेड़ पेन पेन वी आर गोइंग अलीबाग। एक हाँ। मंदिर है, वो मंदिर बचपन से मैं जाते आ रही हूँ, तो अभी इसको फर्स्ट टाइम हम लेके जा रहे हैं। शादी के बाद जाना था बट हम लोग को टाइम नहीं मिला, हाँ। बट अभी टाइम मिला तो हम लोग सोच रहे हैं कर वो लेते भी करके। बताऊंगी। सो अभी व्लॉग नहीं कर पा रही हूँ यार ज्यादा, बट अभी देखते जैसे बनता है। अभी थोड़ा चाय पानी, शॉर्ट ब्रेक एंड देन इट्स 1.5 आवर का रास्ता। यस, 1.5 आवर का रास्ता है। एंड सिंस हमारा पापा का भी बर्थडे है तो सोचा आज दर्शन बहुत लेंगे। अच्छा है, बहुत धूप है, चटका लग रहा है। खूब ऊन आहे। जीन्स पहन के बैठो ही मत, मेरा जीन्स, काला जीन्स पूरा टू मच। ठीक है गाइस, स्टे ट्यून एंड वॉच। सी यू। रीच्ड हियर, हम यहाँ आए हैं मधुकर महाराज पेडनेकर सेवाश्रम। सो मैं यहाँ तो बचपन से आती थी, अजय को फर्स्ट टाइम लेकर आई हूँ। एंड आई शो यू द आश्रम। पहले पूरा दर्शन कर लेते, बाद में मैं आश्रम दिखाऊंगी वीडियो में। ओके बाय बाय। खाना खाने बैठे हैं, मस्त ऑथेंटिक फूड। मस्त जेवतो आता। नमस्कार। आज आपल्या सोबत आहेत माझे पप्पा, कारण की ते जास्त चांगली माहिती देऊ शकतील. अँड दिस व्लॉग विल बी मेजरली इन मराठी. आई विल ट्राई टू ॲड द कॅप्शंस बिलो. तो ये है मधुकर महाराज का संत श्रेष्ठ श्री मधुकर महाराज पेडनेकर सेवाश्रम. तो यहाँ पे बहुत अजून खूप मंदिरं आहेत. इथे तुम्हाला जसं एंट्री केली की इथे माहिती आहे. आपल्या मंदिरामध्ये, सेवाश्रमामध्ये प्रवेश करताना प्रथम आपण हातपाय धुवूनच प्रवेश करावा पावित्र्याने. आणि मग आतमध्ये येऊन आपलं पहिलं मूळ स्थान श्री मधुकर महाराज आणि आई महाराजांची समाधी. मधुकर महाराज, आई ब्रह्मस्वरूपिणी लक्ष्मी माता, आई महाराज. येस. तुम्ही पण दर्शन घ्या सगळ्यांनी. संत श्रेष्ठ श्री मधुकर महाराजांचा सेवाश्रम हा अलिबाग मध्ये सासवणे या गावी आहे. तसा कॅप्शन मध्ये पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक, पत्ता सगळं टाकेन, टाकणारच आहे. आता आपण आश्रमातील इतर देवस्थान, आई महाराजांचा आपल्याला आशीर्वाद. हा ते तू बोल, तुम्ही सांगा. संत मधुकर महाराज सेवाश्रमामध्ये मी सर्वप्रथम आलो ते आमचे सध्या कैलासवासी असले श्री विचारे साहेब यांच्या मार्फतच आलो. आणि ते आम्ही इथे कधी त्यांच्या चरणी विलीन झालो हे समजलेच नाही. आता आपण आश्रमातील इतर देवस्थानांचं दर्शन घेऊया. तुम्हाला दाखवतो आम्ही. आता नेक्स्ट आहे श्री दत्त मंदिर. नाम भी ले. आता नेक्स्ट हे सांग. इथे नवरात्रीत हवन केला जातो. आणि मग आपलं इथे आहे श्री सिद्धिविनायक मंदिर, गणपती बाप्पा, सर्वेश्वर महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर. हे आणि हे आहेत मधुकर महाराज. आणि मग नेक्स्ट इथे आम्ही सगळे बसलो आहोत. आता जसं एंटर करणार आपल्याला इथे साईबाबा च दर्शन. आणि मग इथे दुसरं मंदिर आहे सरस्वती मंदिर, महाकाली मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर.
मग नंतर हा एरिया आहे. इथे जेव्हा पण काही फंक्शन, दत्त जयंती वगैरे काही असेल तेव्हा सगळे येऊन इथे जेवण असतं, भजन असतं. हे एस्पेशली इथे जेव्हा पण दत्त जयंती असते तेव्हा भजन कीर्तन सगळं काही इथे असतो. माहोलच व्हेरी डिफरंट. भक्तांचं निवासस्थान इथेच असतं. येस. आणि इथे आता आहे श्रीराम, लक्ष्मण, सीता, विष्णू हनुमान मंदिर, विष्णू मंदिर, कृष्ण विठ्ठल भगवान, रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणी. हे आणि हे इथे पाळणा, जन्मोत्सवाचा पाळणा म्हणजे राम जन्म, येस, दत्त जन्म. एव्हरीथिंग. हं. आता इथून आपण बाहेर पडलो की गरुड. श्री गरुड मंदिर. असं आणि मागे जर तुम्ही बघाल तर हे पण राहण्याची एकदम सोय. तिथे असं पुढं. राहण्याची सोय आहे. अँड सी द ग्रीनरी. वाव. आणि बेस्ट वाट दाखव का गाईज तुम्हाला. हे बघा, 1 2 3. वाव. आम्ही इकडचे आंबे खाल्ले त्यांच्याच घरातले, इतके गोड. व्हेरी नाईस इट वॉज. तो श्री व्याघ्रेश्वरी मंदिर. इट इज क्लोज्ड. मी तरी तुम्हाला दाखवते. हे बघा, खाली पादुका आहे. आमचं सगळं दर्शन झालंय गाईज, पण आम्ही आता फक्त व्लॉग साठी परत एक राऊंड मारून तुम्हा सगळ्यांना दाखवतोय. आणि अजून एक बघा, 1 2 3. वाव. नाव दिस इज श्री वाघ समाधी. इथे सीटिंग एरिया आहे मस्तपैकी. हे सभा मंडपात हा, इथे भजन कीर्तन सगळं काय होतं. कीर्तन, प्रवचन सगळं काही आणि ना इथे आम्ही होतं. लहानपणी ना गाईज इथे खूप खेळायचो. असं इथून गेलं की तिथून असं राऊंड मारून असं पळत 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 इथून यायचं, असे चक्कर मारायच्या गोलगोल 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 गोलगोल. हे ना पप्पा थोडीशी माहिती देत आहेत अजयला, आपण पण ऐकू. संतश्रेष्ठ मधुकर महाराजांची समाधी इथे आहे. महाराजांचं आम्हाला तर सुरुवातीचंच मी सांगितलं आल्याचं, इथे जसे आम्ही आलो, कोणामार्फत आलो ते, तर संतश्रेष्ठ मधुकर महाराजांचं आम्हाला आतापर्यंत आणि पुढेही समाधीरूप आशीर्वाद आहेतच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई लक्ष्मी आई महाराजांचा आम्हाला प्रत्यक्ष दर्शन व प्रत्यक्ष आशीर्वाद लाभलेले आहेत. प्रत्यक्ष म्हणजे आम्ही जेव्हा लहानपणी यायचो ना इथे, तेव्हा त्या होत्या. आम्हाला प्रत्यक्ष त्यांचं दर्शन भेटलंय, लाभलेलं आहे. येस. व आता भविष्यातही ते लाभेलच यात शंका नाही. येस. आपण सुद्धा विश्वासाने त्यांचं स्मरण केलं तर आपल्याला सुद्धा त्याचे नक्कीच आशीर्वाद प्राप्त होतील. नक्की. आणि आता इथे थोडंसं काम चालू है, म्हणजे आता सब कुछ एवरीथिंग इज चेंज्ड. तो अभी वो थोड़ा कंपाउंड का काम चल रहा है. वहाँ पे ऑफिस है एंड ऊपर एक टेरेस है. हे बोर्ड घेऊन घे. हा होता आमचा मिनी टूर. तर नॉट टूर, नॉट दिस इज द दर्शन, व्हर्च्युअल दर्शन फॉर यू गाईज. सो तुम्ही कधी अलिबागला सासवण्याला आलात तर नक्की विजिट करा. इतकी शांतता, इतकी शांतता. ट्रस्ट मी, एवढा समर सीजन, एवढी गर्मी, पण इथे गरम असं मतलब इरिटेटिंग वाला गरम नहीं हो रहा है. इतना हवा चल रहा है आजूबाजू, कितना ग्रीनरी है. सो इट्स वेरी नाइस. प्लीज डू कम. अलिबाग मधील बीचची जशी मजा घेता तशी इथे तशी आश्रमात येऊन तुम्ही आशीर्वाद जरूर घ्यावे. येस. ओके गाईज, चला आता तर अजून किती 3:30 झालेत. आम्ही पुढचा दिवस पण थोडाफार ब्लॉग करू. भेटूया. मी निघालो इथून. आता आम्ही जातोय दत्त मंदिरात, जे इथून आहे ऑलमोस्ट. संतश्रेष्ठ मधुकर महाराज पेडणेकर आश्रमातून दत्त जयंतीच्या वेळेला जी पालखी निघते
ती अशी आम्ही सासवड इथून कोळीवाडा. येस आणि ते इथून आहे अप्रॉक्स 5 minutes. पळसोंडे. ही रीच्ड हिअर नाव. हे दत्त मंदिर आहे. सो आता जे आश्रम तुम्हाला दाखवलं तिथून ते इथपर्यंत पालखी निघायची. इथपर्यंत नाही, इनफॅक्ट सासवणे गाव पूर्ण फुल गाव कोलीवाडापर्यंत पालखी निघायची, निघते आय मीन. सो मी दाखवते आता. यार मी इकडे येते ऑलमोस्ट आफ्टर 10 years और मोर देन दॅट. हे मंदिर आहे. चावी घेऊन आलो आम्ही, उघडतो आता, दाखवते नंतर. सो इथे पण आधी जेव्हा आम्ही यायचो तेव्हा भजन कीर्तन आधी इथे व्हायचं, मग पुढे जायचो. हम निकल गए हैं. वी आर गोइंग बैक टू मुंबई. उसके पहले हम बीच जा रहे हैं क्या मिस्टर नायर? No baby, no. Small break for snacks and tea. Beautiful view. ये है हमारा ब्यूटीफुल पति, थक गया है बेचारा. और ये देखो टिक 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 टिक. डिनर के लिए आए हैं. बर्थडे बॉय को हम सुशी खिलाएंगे आज. चावल का ही है. हाँ देख, थोड़ा सा हैप्पी बर्थडे टू यू. फोटो लेना. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर पापा. So guys, finally सारे चीजें होके हम लोग आ गए हैं. We are back to the pavilion यानी घाटकोपर. इसकी माहिती. बहुत ज़्यादा टायरिंग डे था. सो अभी हम आ गए. इग्नोर मी, वी आर इन 90. आई एम इन 90. We are in 90. अरे यार. राज आउटरो देने वाला है. हाँ, बोल थैंक यू फॉर वॉचिंग. Thank you for watching videos. Please subscribe our Subscribe channel. and channel. share. Like, Like, share share, and and comment. Comment. and comment. Thank you. Thank Bye you. बोल. Bye bye. Bye.